Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome to the session of financial accounting. Outcome of this lecture. As this one is the first lecture of financial accounting, we must know what is the meaning of accounting. We also know which are the branches of accounting, and that's why in this lecture we are going to discuss about meaning of accounting and branches of accounting. In branches of accounting, we will discuss here only one branch of accounting, that is cost accounting. For that, first of all, we will see what is the meaning of cost, and after that we will see what is the meaning of cost accounting. First of all, we will see what is meaning of accounting. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग याचा अर्थ काय? जर अकाउंटिंग या शब्दाची फोड करायची म्हटली तर आपण ए आणि सी हा बाजूला काढला तर पुढचा शब्द येतो काउंटिंग. काउंटिंग. काउंटिंग म्हणजे मोजणं. आता काउंटिंग म्हणजे मोजणं म्हणजे काय, कसला तरी हिशोब करणं. तर साहजिकच आहे अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं तर हिशोब केले जातात. आपण बघूया व्हॉट इज मीनिंग ऑफ अकाउंटिंग. Accounting is a language of business which is used to communicate with outsider about the financial result and state of affairs. बघा, अकाउंटिंग ही एक व्यवसायाची भाषा आहे असं इथे सांगितलं आहे, जी कशासाठी वापरली जाते, विच इज यूज टू कम्युनिकेट विथ आउटसाइडर. पण इथे जरी आउटसाइडर असं म्हटलेलं असलं तरी इट इज यूज टू कम्युनिकेट विथ इनसाइडर अँड आउटसाइडर. कारण ही व्यवसायातली जी भाषा आहे त्या भाषेच्या माध्यमातून फक्त व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट नाही केलं जात, तर व्यवसायाच्या आतील लोकांशी सुद्धा कम्युनिकेशन केलं जातं. कशाविषयी? अबाउट द फायनान्शियल रिझल्ट अँड स्टेट ऑफ अफेअर्स. आता फायनान्शियल रिझल्ट्स म्हणजे काय, तर वर्षभर जे व्यवसायाचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारातनं लॉस झालंय की प्रॉफिट झालंय हे मोजण्यासाठी. आणि अबाउट स्टेट ऑफ अफेअर्स. स्टेट ऑफ अफेअर्स याचा अर्थ असा की कंपनीच्या लायबिलिटीज किती आहेत, कंपनीचे ऍसेट्स किती आहेत, कंपनीचा ऍसेट बेस साऊंड आहे की नाही, याविषयी कम्युनिकेट करण्याचं काम अकाउंटिंग करतं. मग हे कम्युनिकेशन नॉट ओनली विथ आउटसाइडर बट ऑल्सो विथ इनसाइडर. कारण का, आता इनसाइडर म्हटल्यानंतर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर्स असतात, म्हणजे मॅनेजमेंट लेवलची जी सगळी लोक आहेत त्यांना सुद्धा अकाउंटिंगची गरज असते. कशासाठी? टू टेक डिसिजन, टू कंट्रोल ओव्हर कॉस्ट, म्हणजे निर्णय घेण्यासाठी मुळात त्यांना अकाउंटिंगची गरज असते. प्रॉफिट होतंय की लॉस होतंय, काय होतंय हे कळलं पाहिजे. किंवा कंपनीवर किती कर्ज आहे, किती कंपनीच्या ऍसेट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्युटिव्ह लोकांना अकाउंटिंगच्या माध्यमातून कळतात. त्याचबरोबर नुसतं मॅनेजमेंट लेवलच्या लोकांना अकाउंटिंगचा उपयोग आहे का, तर नाही. जे कामगार आहेत त्यांना सुद्धा अकाउंटिंगचा उपयोग होतो. कारण त्या अकाउंटिंग वरनं कळतं की कंपनीला किती प्रॉफिट होतंय, कंपनी लॉस मध्ये तर नाहीये ना, पगारावर किती खर्च केला जातो, म्हणजे किंवा किती कंपनीच्या प्रॉफिट मधनं कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. असं म्हणजे कामगारांना सुद्धा त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर आउटसाइडर्स म्हटल्यानंतर कंपनीला माल विकणारे, कंपनीकडून माल विकत घेणारे, कंपनीला कर्ज देणारे, असे असंख्य लोक, इव्हन गव्हर्नमेंट, अनेक लोकांना या अकाउंटिंगचा उपयोग होत असतो. Now we will discuss about branches of accounting. There are 5 main branches of accounting. The first one is cost accounting, second one is management accounting, third one is financial accounting, fourth one social responsibility accounting, and fifth one human resource accounting. म्हणजे अकाउंटिंगच्या शाखा मुख्यतः 5 मध्ये विभागल्या जातात.
कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. या वर्षी आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे विवोकची जी मुलं आहेत टीवायची, त्यांना फक्त फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास आहे. पण बँकिंग इन्शुरन्सची एफवायचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना या वर्षी फायनान्शियल अकाउंटिंग आहे, पण नेक्स्ट इयरला एसवाय ला कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि FRA फायनान्शियल रिपोर्टिंग अनालिसिस वगैरे अनेक अकाउंटिंगशी रिलेटेड विषय आहेत. तर बघूया आपण मुळात हे सगळ्या ह्या मुख्य 5 ब्रांचेस आहेत त्या कशात काम करतात, कोणत्या विषयाशी रिलेटेड त्यांचं काम चालतं, याविषयी आपण पुढच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये चर्चा करणार आहोत. आता फर्स्ट वन इज कॉस्ट अकाउंटिंग. पहिली ब्रांच बघितली आपण फायनान्शियल अकाउंटिंगची. तर कॉस्ट अकाउंटिंग, अकाउंटिंग म्हटल्यानंतर काहीतरी मोजणं, हिशोब करणं, याला अकाउंटिंग म्हणतो. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट मोजणं. पण ठीक आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉस्ट? वी मस्ट नो व्हॉट. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे की कॉस्टचा अर्थ काय आहे. तर कॉस्ट म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर एखादा माणूस म्हणेल की अरे, एखाद्या वस्तूची किंमत, प्राइस म्हणजे कॉस्ट. किंवा दुसऱ्या एखाद्याला विचारलं तर तो म्हणेल की अरे, कॉस्ट म्हणजे व्हॅल्यू. म्हणजे काही जण सांगतील कॉस्ट म्हणजे प्राइस, पण काही जण सांगतील कॉस्ट म्हणजे व्हॅल्यू. पण मुळात प्राइस म्हटलं की काय, तर एखाद्या वस्तूची किंमत म्हणजे आपण ती वस्तू खरेदी करत असताना दिलेली रक्कम, व्हॉट वी पे व्हाईल परचेसिंग दॅट कमोडिटी इज कॉल्ड प्राइस. म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी करत असताना काय पैसे दिले त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो. मग व्हॉट इज मिनिंग ऑफ व्हॅल्यू? व्हॅल्यू म्हणजे पण मराठीत अर्थ किंमतच होतो. प्राइस म्हणजे पण किंमत आणि व्हॅल्यू म्हणजे पण किंमत. पण किंमत हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. एखादी वस्तू विकत घेत असताना दिलेली रक्कम म्हणजे त्या वस्तूची किंमत, त्याचबरोबर त्या वस्तूची उपयोगिता म्हणजे पण किंमत. म्हणजे मला त्यावेळेला तुझी किंमत कळली हो, असं आपण जे म्हणतो, दॅट इज व्हॅल्यू, नॉट प्राइस. तर हिअर व्हॅल्यू व्हॉट वी डिराइव्ड. म्हणजे सपोज मी सफरचंद विकत घेतली, 1 किलो सफरचंद विकत घेतली, 120 रुपये दिले आणि 1 किलो सफरचंद घेतली आणि सफरचंद घेऊन घरी गेले. घरी घेऊन गेल्यानंतर मी ती सफरचंद, त्यातलं एक सफरचंद घेतलं, स्वच्छ धुतलं, कापलं आणि खाल्लं. खाल्ल्यानंतर ते इतकं मधुर आणि सुंदर लागलं की अरे, 120 रुपये किलोने मी ही जी सफरचंद घेतलेली होती, तीच सफरचंद 150 रुपयाला असली तरी सुद्धा मी घेईन, कारण ही खरंच खूप छान सफरचंद आहेत. असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्या 120 रुपये ही त्याची प्राइस झाली आणि 150 रुपये जरी किंमत असली तरी मी ती विकत घेईन असं म्हणतो. हिअर 150 इज व्हॅल्यू ऑफ दॅट ऍपल. तर त्यामुळे प्राइस आणि व्हॅल्यू या पूर्णतः दोन्ही संकल्पना पूर्ण वेगळ्या आहेत. कॉस्ट म्हणजे काय, हा पुन्हा प्रश्न राहतोच. आपण शाळेत असताना एक इक्वेशन शिकलो होतो आणि हे साधारण मला वाटतं कदाचित 5वी 6वीतली गणित, 6वीत असेल कदाचित तुम्हाला. तर त्यामध्ये नफा तोटा हे एक गणितातलं प्रकरण आहे आणि नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, कधी नफा होतो याविषयी गणित शिकलो होतो. त्यावेळेला आपल्याला माहित होतं की सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजे एखाद्या वस्तूची विक्री किंमत बरोबर त्याची कॉस्ट प्राइस अधिक प्रॉफिट. आता इथे कॉस्ट म्हणजे काय, तर कॉस्ट म्हणजे ती वस्तू तयार करताना आलेला खर्च. कॉस्ट म्हणजे प्राइस नाही, कॉस्ट म्हणजे व्हॅल्यू नाही, कॉस्ट म्हणजे ती वस्तू तयार करताना आलेला खर्च म्हणजे कॉस्ट. आणि त्या खर्चामध्ये प्रॉफिट मिळवून नंतर त्या वस्तूची विक्री किंमत ठरते. आणि म्हणून हे इक्वेशन आहे की सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. Thus, a cost is a expenditure required to produce and sell a product. बघा इथे कॉस्टची डेफिनेशन दिलेली आहे.
कॉस्ट इज अ एक्सपेंडिचर. कॉस्ट हे एक एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च म्हणजे कॉस्ट, किंवा ऑर सेल अ प्रोडक्ट. एखादी वस्तू खरेदी करून ती विकण्यासाठी आलेला खर्च म्हणजे कॉस्ट. आता विकण्यासाठी आलेला खर्च म्हणजे कॉस्ट याचा अर्थ काय? सपोज माझं मोबाईलचं दुकान आहे आणि मोबाईलच्या दुकानात मी काय करते, तर मी मोबाईल कंपनीकडनं मागवते आणि ते विकते. तर ते मोबाईल कंपनीकडनं मागवल्यानंतर मला ते डिस्प्ले करावे लागतात, मला जाहिरात द्यावी लागते, मला कामगार दुकानात ठेवावे लागतात, हे सगळे, आणि त्याच्यानंतर ते मी मोबाईल माझ्याकडनं विकले जातात. तर हे सगळं खरेदीपासून विक्रीपर्यंतचे जे खर्च आहेत, दॅट इज कॉल्ड कॉस्ट. कॉस्ट इज an expenditure required to produce or sell a product. एखादी वस्तू विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे कॉस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉस्ट अकाउंटिंगचा अर्थ बघायला चाललो होतो. अकाउंटिंग म्हणजे काउंटिंग म्हणजे हिशोब. अकाउंटिंग ही एक लँग्वेज आहे आणि कशासाठी? टू कम्युनिकेट विथ इनसाइडर अँड आउटसाइडर ऑफ दॅन ऑर्गनायझेशन यूज बाय बिझनेसमॅन. म्हणजे व्यावसायिक ती वापरतात, इनसाइडर आउटसाइडर यांच्याशी कम्युनिकेट करण्याची. अकाउंटिंगच्या ब्रांचेस पैकी आपण पहिल्या ब्रांचचा इथे विचार करत आहोत आणि ती आहे कॉस्ट अकाउंटिंग. त्या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कॉस्टचा अर्थ आपण बघितला होता. कॉस्ट म्हणजे प्राइस नाही, कॉस्ट म्हणजे व्हॅल्यू नाही. प्राइस म्हणजे एखादी वस्तू विकत घेताना दिलेली रक्कम, त्याला प्राइस असं म्हणतात. व्हॅल्यू म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता. यासाठी दुसरं एक आणखी उदाहरण सांगते, की समजा तुम्ही पाणीपुरीवाल्याकडे गेलात आणि पाणीपुरी विकत घेतली. 40 रुपयाला सपोज ती प्लेट आहे आणि तो पाणीपुरीवाला जो आहे, समजा तुम्ही दादरच्या चौपाटीला गेलात आणि तिथे खूप छान पाणीपुरी मिळते, तर तिकडच्या ह्याच्यातनं 40 रुपयाच्या प्लेट देऊन 40 रुपये देऊन तुम्ही घेतलेली पाणीपुरी आणि ती खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटतं की अरे वा किती छान. 40 काय 80 रुपये असतील तरी सुद्धा मी इथेच येऊन पाणीपुरी खाणार, बाकी कुठेही खाणार नाही. ही त्या पाणीपुरीची व्हॅल्यू झाली, त्याची उपयोगिता. कारण का, मला 80 रुपया खर्च केल्यानंतर सुद्धा म्हणजे जास्त पैसे खर्च केले तरी सुद्धा मला त्याच्यातनं समाधान मिळते. व्हॉट वी डिराइव्ड, ती व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर आपण बघितलं सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आणि कॉस्ट म्हणजे काय, तर एखादी वस्तू तयार करताना आलेला खर्च किंवा एखादी वस्तू विकत घेऊन विकेपर्यंतचा आलेला खर्च म्हणजे कॉस्ट. आता कॉस्ट कशावर अवलंबून असते? तर कॉस्ट नाही, सेलिंग प्राइस कशावर अवलंबून असते? म्हणजे जसं मी म्हटलं की सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. असं जरी असलं तरी प्रॉफिट किती, याला काहीतरी लिमिट असतं, किंवा कसं ठरतं किती प्रॉफिट घ्यायचं? तर मुळात एखाद्या वस्तूची सेलिंग प्राइस ठरवत असताना ती सेलिंग प्राइस ती वस्तू कोणत्या मार्केटमध्ये विकली जाते याचा विचार केला जातो. आता कोणत्या मार्केटमध्ये विकली जाते याचा अर्थ काय? तर समजा ते मार्केट कोणत्या प्रकारचं आहे त्यावरून त्या वस्तूची किंमत ठरते. ती वस्तू किती रुपयाला विकायची हे ठरतं. उदाहरणार्थ, पहिलं मार्केट इथे दिलेलं आहे परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट आणि दुसरं मार्केट दिलंय मोनोपॉलिस्टिक मार्केट. मार्केटचे अनेक प्रकार आहेत, पण आपण इथे फक्त 2 मार्केटचाच मुख्यतः विचार करणार. आपल्याला खूप डिटेल त्यात जायचं नाहीये, कारण तो इकॉनॉमिक्सचा विषय आहे. तर परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट याचा अर्थ असा की त्या मार्केटमध्ये आपण जे प्रोडक्ट विकतो ते प्रोडक्ट विकणारे अनेक विक्रेते आहेत. आता समजा तुम्ही मासे बाजारात गेलात, तर त्या मासळी बाजारात तुम्ही मासे विकताय, तसंच आणखी 10 कोळणी मासे विकत असतात. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मासे विकत घ्यायला त्या मासे बाजारात जर गेलेले असाल, तर विकत घ्यायला गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक कोळणीकडे जाऊन कसला मासा आहे, किती रुपयाला आहे बघता, आणि त्याच्यानंतर जिच्याकडे स्वस्त आणि चांगले मासे मिळतात ते आपण विकत घेतो. हे जे मार्केट आहे, इट इज परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. आणि ह्या मार्केटमध्ये
सेलर हा प्राइस टेकर असतो. आता प्राइस टेकर याचा अर्थ असा की तो प्राइस घेतो, तो प्राइस ठरवत नाही, तर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार जी काही किंमत असेल ती किंमत तो स्वीकारतो. दॅट्स वाय सेलर इज अ प्राइस टेकर इन परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. म्हणजे बघा, हापूस आंबे आपण विकायला ज्या वेळेला मार्केटमध्ये बसतो त्यावेळेला अनेक प्रकारचे आंबे विकत, आजूबाजूला अनेक हापूस आंबे जर विकत मिळत असतील तर आपण ते जास्त प्रमाणात महाग विकू शकत नाही. पण त्याच्या विरुद्ध सपोज मोनोपॉलिस्टिक मार्केट असेल, मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय, फक्त एकच विक्रेता, तर तो विक्रेता आपल्या मनाला येईल तसा दर लावतो. म्हणून मोनोपॉलिस्टिक मार्केटमध्ये सेलर इज अ प्राइस मेकर. विक्रेता हा किंमत ठरवणारा असतो. तो ठरवेल ती किंमत, म्हणजे तो ठरवेल तो दर किंवा तेवढं प्रॉफिट त्या वस्तूला लावलं जातं आणि त्यामुळे सेलिंग प्राइस हे मार्केटवर अवलंबून आहे. टिल नाउ we have discussed about meaning of cost, what is the meaning of price, and what is the meaning of value. तर कॉस्टचा अर्थ आपण बघितला की कॉस्ट म्हणजे काय. कॉस्ट इज द एक्सपेंडिचर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अँड सेल अ प्रोडक्ट. एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आणि विकण्यासाठी जो खर्च करणं आवश्यक आहे त्याला कॉस्ट असं म्हणतात. नाउ वी विल see what is meaning of cost accounting. Cost accounting is the branch of accounting where we calculate cost of a commodity. Cost accounting ही accounting ची एक शाखा आहे जिथे where we calculate cost of a commodity. एका commodity ची किंमत आपण calculate करतो. नेक्स्ट, कॉस्ट अकाउंटिंग डील्स विथ कशाशी संबंधित आहे. ॲसर्टनिंग कॉस्ट, एखाद्या वस्तूची कॉस्ट ठरवणं, कॉस्ट रिडक्शन अँड कॉस्ट कंट्रोल. म्हणजे एखाद्या वस्तूची कॉस्ट ठरवणं, त्याची कॉस्ट कशी कमी करता येईल याचा विचार करणं आणि कॉस्ट कंट्रोल, कॉस्टवर कसं नियंत्रण ठेवता येईल. म्हणजे कॉस्ट ठरवणं, कॉस्ट कमी करणं, कॉस्ट कंट्रोल नियंत्रण ठेवणं, या सगळ्या गोष्टी कॉस्ट अकाउंटिंग मध्ये केल्या जातात. कॉस्ट अकाउंटिंग इज युजफुल टू ट्रेडर, मॅन्युफॅक्चरर अँड सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग कोणाला होतो, तर कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग व्यापाराला, ट्रेडर, ट्रेडर म्हणजे कोण, जो कोणाकडून तरी माल खरेदी करतो आणि तसाच्या तसा विकतो, मध्यस्थाचं काम करतो, ही इज कॉल्ड एज ट्रेडर. नंतर मॅन्युफॅक्चरर. Manufacturer is a person who assemble the raw material, do processing on it and convert it into finished goods. म्हणजे मॅन्युफॅक्चरर हा रॉ मटेरियल गोळा करतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, फिनिश गुड्स मध्ये कन्वर्ट करतो आणि विकतो. ही इज कॉल्ड मॅन्युफॅक्चरर. सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हिस प्रोव्हायडर्स आर persons who are providing services to the society. For example, lawyer, doctor, टीचर, चार्टर्ड अकाउंटंट, दीज आर ऑल सर्व्हिस प्रोव्हायडर. वेगवेगळ्या विविध सेवा पुरवणारे लोक. म्हणजे LIC चे एजंट जे असतात, तुम्हाला LIC लाईफ इन्शुरन्स, म्हणजे LICच असं नाही पण कोणताही इन्शुरन्स काढण्यासाठी मदत करतात, दे आर ऑल्सो कॉल्ड एज सर्व्हिस प्रोव्हायडर. इफ यू आर विजिटिंग टू, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जात असाल तर तिथे तुम्हाला तुमचं जे काही ऑनलाईन काम असेल ते करून दिलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड एज सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे गावामध्ये आता बऱ्याच ठिकाणी विजेची बिलं ऑनलाईन भरण्याचं काम सायबर कॅफेमध्ये केलं जातं. दे आर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस. तर कॉस्ट अकाउंटिंग इज युजफुल टू ऑल दीज. फक्त ट्रेडर्सना उपयोगी आहे का, फक्त मॅन्युफॅक्चरर्सना नाही, तर ट्रेडर्स, मॅन्युफॅक्चरर, सर्व्हिस प्रोव्हायडर्स सगळ्यांना कॉस्ट अकाउंटिंग चा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं. आज आपण पहिल्यांदा अकाउंटिंग म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू काउंटिंग.
त्याच्यानंतर अकाउंटिंग इज अ लँग्वेज दॅट इज यूज इन बिझनेस टू कम्युनिकेट विथ इनसाइडर अँड आउटसाइडर ऑफ द बिझनेस, म्हणजे व्यवसायामध्ये वापरली जाणारी भाषा आहे. आता अकाउंटिंग मधनं काय कळतं तर फायनान्शियल रिझल्ट कळतात आणि स्टेट ऑफ अफेअर्स कळतं. म्हणजे नफा झाला तोटा झाला, तुम्ही कर्जदार आहात, कर्जबाजारी आहात की तुमच्याकडे चांगले ऍसेट्स आहेत, हे सगळं आपल्याला अकाउंटिंग मधनं कळतं. आपण अकाउंटिंगच्या मेन 5 ब्रांचेस कोणत्या तेही बघितलं. कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, नंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. या 5 पैकी आपण आज फक्त ब्रांचेस, फर्स्ट ब्रांच जी आहे कॉस्ट अकाउंटिंग, तिचा विचार इथे केला. कॉस्ट म्हणजे इज अ एक्सपेंडिचर दॅट इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अँड सेल प्रोडक्ट. एखादी वस्तू तयार करून विकण्यासाठी किंवा विकण्यासाठी आलेला खर्च. तर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये वी कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ अ कमोडिटी. Cost accounting deals with ascertaining cost, cost reduction, and cost control. It is useful to trader, manufacturer, and service provider. विद्यार्थी मित्रांनो, आपलं फायनान्शियल अकाउंटिंग मधलं हे पहिलं लेक्चर होतं आणि त्यामुळे अकाउंटिंग म्हणजे काय याचा अर्थ माहीत असणं आपल्याला आवश्यक होतं. तसंच जसजसं तुम्ही पुढे जाल त्यावेळेला वेगवेगळ्या अकाउंटिंगच्या ब्रांचेस तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे कधीतरी मॅनेजमेंट अकाउंटिंग विषय असतो, कधीतरी फायनान्शियल अकाउंटिंग असतो, कधी कधी कॉस्ट अकाउंटिंग असतो, डायरेक्ट टॅक्स असतो. अशा खूप काही प्रकार आपल्याला बघायला शिकायला मिळतात. तर त्याविषयी तुमची क्लॅरिटी असायला हवी की विच आर द ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. त्यासाठी ही 2 लेक्चर, म्हणजे हे आजचं पहिलं आणि दुसरं एक आपण घेतलं आहे. आणि त्यामध्ये ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग मध्ये आजच्या लेक्चरमध्ये फक्त कॉस्ट अकाउंटिंग विषयी आपण चर्चा केली आहे. सो थँक यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग टू यू. वी विल मीट अगेन. थँक यू.